नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाझरते. सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून. संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. शिष्य म्हणून, युवक म्हणून, माणूस म्हणून घडवले. सर, तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर, तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर, विचारांची पोहोच कधी गेलीच नसती ध्येयावर. अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते. सर, तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार. शिस्तीच्या त्या गणिताला महत्त्वाचा गुणाकार. नजरेमध्ये सुरू होऊन आभाळ व्हायला शिकवते. सर, तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. कवी प्रतीक डुंबरे यांची ही अतिशय सुंदर अशी कविता, जी आपल्याला गुरूंचं महत्त्व खूपच साध्या सोप्या शब्दात समजावून सांगते. नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. आज एक सुंदर असा विषय घेऊन तुमच्यासमोर मी हजर आहे आणि आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल थोडंसं बोलणार आहोत. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. मानवी जीवनातील गुरुच्या महत्त्वाला साधू संत आणि ऋषीमुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत देखील गुरूंचे स्थान अत्युच्च आहे. भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकांच्या बालमनावर गुरुचाच तर प्रभाव महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये गुरूंची महती काही छान अशा शब्दांमध्ये वर्णन केलेली आहे. ते म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा आणि नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते, कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. मित्रांनो, जर माझ्या व्हिडिओमधील कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो, त्याचप्रमाणे गुरु हा सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञानाचे कण वेचलेच पाहिजेत, कारण शेवटी गुरुविन कोण दाखवील वाट. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्य समाजाचा भाग बनूच शकत नाही. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस
महाभारताचे रचयिता महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्राचीन काळात आपल्या देशात शिक्षेसाठी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. या पद्धतीमध्ये आईवडील आपल्या मुलाला लहान वयापासूनच गुरुच्या आश्रमात शिकण्यासाठी सोडून देत असत. शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षण देत असत व शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी पाठवत असत. आजच्या आधुनिक युगात मात्र शिक्षण पद्धतीत प्रत्येक वसाहतीत एक नवीन विद्यालय बनलेले आहे. वेळेच्या या बदलत्या चक्रात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाविषयी सन्मान ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत व विद्यार्थ्याला आपल्या पुत्राप्रमाणे वागणूक द्यायला हवी. आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये स्नेह आणि आदराची भावना कायम ठेवणे आवश्यक आहे. गुरु आणि शिष्य या समाजातील दोन अतिमहत्त्वाचे घटक आणि हे घटक जे की एका आधुनिक समाजाचा पाया आहेत, हे घटक जोपर्यंत एकमेकांच्या समन्वयाने चालतील तोपर्यंत या समाजाचा विकास कोणीही रोखू शकत नाही आणि या समाजातील प्रत्येक घटक प्रगतिशील झाल्याशिवाय राहणार नाही. मग असा समाज जो गुरुच्या आशीर्वादाने पवित्र झालेला आहे आणि गुरुच्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यामध्ये पुरेपूर वापर करून आपले मार्गक्रमण करत आहे, असा समाज त्या समुद्राला सुद्धा ठणकावून सांगेल, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. धन्यवाद मित्रांनो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.